गुड आफ्टरनून सॉरी यार गुड इव्हनिंग गाईज. आपण आलो एका नवीन चटपटीत अशा ब्लॉगमध्ये. तर गाईज आज तुम्हाला दाखवतो आज प्रॉब्लेम काय झालाय. तर आता जूनचा महिना चालू आहे. कडक उन्हाळा सुरू होता. एकदम मस्त असा उन्हाळा होता. गरम गरम वाफा होत्या, गरम होत होतं, घाम येत होता आणि अचानक तासाभरातच वातावरण चेंजच झालं. काय झालं, मी म्हणलं यार कितीच गरम होतोय. 2-3 वाजता बरं का. म्हणलं यार किती गरम होतोय, आपण काय करावं थंड होण्यासाठी. मग म्हणलं आंघोळ करूया. मग गेलो मी आंघोळीला. थंड पाण्याने मस्त आंघोळ केली आणि आंघोळ करताना धडधड वाजलो. मी म्हणलं आता काय झालं, वीज चमकली वाटतं. आता आपण गेलो आज बाथरूममध्येच आपला खेळ संपला. पण काय झालं, मग झालं ते धडधडून झालं. मी घाबरलो, ते संपला. आणि म्हणलं यार आता कसं असं उन्हाळ्यात एवढं. दुपारी इतकं ऊन होतं की लय गरम, खूप गरम होत होतं खूपच. मग म्हटलं यार आता अचानक कसं काय ढग आले. पण बाहेर गेलो आंघोळ विंघोळ करून ना, कपडे घालून बाहेर गेलो. बाहेर बघतोय तो अरे पाऊस सुरू झाला. इतका जोरात पाऊस आला, इतका जोरात पाऊस आला की हे बघा, म्हणजे हीट किती होती विचार करा. पाऊस पडला पण पाणी जे रस्त्यावर पडलं ना त्याचं वाफ बी झाली आणि ते उडून पण गेलं. जाऊ दे गाईस, ठीक आहे. हे काय वातावरणाचा कार्यक्रम चालूच असतो. सारखं चेंज होत राहतं, हे होतं ते होतं. ते ठीक आहे, आता ते होतं आपल्यामुळेच होतं आहे ते. जाऊ दे, आता काय म्हणणार. तर गाईज आज आपला हे स्पेशल ब्लॉग. तर गाईज मी एक टेक्निक बघितलं आहे आज. आत्ता इथून पुढे सगळे स्टडी ब्लॉग येतील. जर एखाद दिवशी बाहेर गेलो तरच मी ब्लॉग टाकल बाहेरचा, नाही तर सगळे स्टडी ब्लॉग चॅलेंज ते काय ते आता होईल तसं होईल. तर गाईज आज म्हणजे मी आज त्या पद्धतीने पोमोडोरो टेक्निक तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही अभ्यास करत असाल तर. मज्जा रे मजाक. अरे पोमोडोरो टेक्निकमध्ये काय असतं की आपण जर 2 तास अभ्यास केला तर 2 तासातले ॲटलिस्ट 10 मिनटं तरी ब्रेक पाहिजे आपल्याला. 10 ते 15 मिनटं. मग काय करायचं, 45 मिनिट्स 5 मिनिट्स ब्रेक, असं 45 मिनिट्स फुल फोकस, एकदम फोकस. इकडून नाही आवाज आला पाहिजे, तिकडून आवाज नाही पाहिजे, कुणी बोलवलं नाही पाहिजे, काहीच नाही, फक्त अभ्यास करायचा. आणि ते 45 मिनिट्स झाले की 5 to 10 मिनिट्स ब्रेक घ्यायचा. पण त्याच्यात पण मोबाईल बघायचा नसतो. 5 to 10 मिनिट्समध्ये चालायचं, पाणी प्यायचं किंवा मग एक राऊंड मारून यायचा, असं काहीतरी वेगळं करायचं. फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची. मेंटली काही स्थानच द्यायचा नाही की बाबा मोबाईल बघितला झाला 2-4 रील सुरू केली की रील वर 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 जात राहते. म्हणून रील बघायची नाही, मोबाईल बघायचा नाही. त्या ब्रेकमध्ये फक्त हे बघा, समजा आता मला जागा आहे, इथं मी बसणार, इथून मी असं चालत जाणार, अख्खं घर फिरणार, पाणी पिणार, हे असल्या गोष्टी करायच्या. मग तसेच आज पोमोडोरो टेक्निक मी यूज करणार आहे. तर गाईज आत्ता तुम्ही म्हणत असता यार तू दाखवतच नाही तुझा चेहरा. तर काय प्रॉब्लेम होतो की हा ट्रायपॉड जर छोटा आहे हाईटनी, मग तो इथपर्यंत एवढंच रेकॉर्ड करतो. मग माझं तोंड जास्त दिसत नाही, तेवढं समजून घ्या. मी काहीतरी लावतो तोपर्यंत सेटिंग. तर गाईज बघत राहा. मी आता फास्ट फॉरवर्ड, पुढचं सगळं फास्ट फॉरवर्ड आहे. कारण की काय होतं, स्टोरेज भरती, व्लॉग मोठा होतो, तुम्हाला बोर होतं. म्हणून हायपरलॅप्स ते असते सॅमसंगमध्ये, त्यात हायपरलॅप्स करणारे मी व्हिडिओ, म्हणजे शूटच त्याच्यात करणार आहे. म्हणून स्टे ट्यून. मी लगेच लावतो, डायरेक्ट तुम्हाला अभ्यास करताना दिसेल मी. ओके. तर गाईज फायनली आपली हे बघा 48 मिनिटाची, 45ची होती ती 48 मिनिटाची झाली. जाऊ दे, थोडं तरी एक्स्ट्रा करायला पाहिजे. आता मस्त फिरायचं चालत 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 चालत. आता काय तुम्हाला काय दाखवू, इथंच फिरतो बेडरूम मध्ये.
ओके गाईज, आपला 5 मिनिटाचा ब्रेक संपलेला आहे. आता परत लागूयात पोमोडोरो टेक्निक आहे यार. आता परत पुढचे युनिट दाखवतो तुम्हाला. चला. तर गाईज फायनली आपण टोटल अभ्यास केलेला आहे 1 तास 11 मिनिटं पोमोडोरो टेक्निक यूज करून. तर गाईज पोमोडोरो टेक्निक ही खूप छान आहे, मस्त आहे, ज्याने की फोकस सुद्धा वाढतं, कॉन्सन्ट्रेशन सुद्धा वाढतं आणि जे आपण अभ्यास करतो ना त्यावेळेस ज्या 45 मिनिट्समध्ये ते आपल्याला समजतं सुद्धा आणि लक्षात सुद्धा राहतं. जरी लक्षात नाही राहिलं तरी आपण रिव्हिजन करतोच, त्यामुळे सुद्धा लक्षात राहून जातं. आजपासून मी दररोज पोमोडोरो टेक्निक यूज करणार. पोमोडोरो टेक्निक सारखी टेक्निक अभ्यासाची नाही आहे, कारण की फोकसचा टाइम आणि रेस्ट. जेव्हा आपण फोकस मोडमध्ये असतो तेव्हा फुल फोकस असतो, पण जेव्हा मेंदू जरा दमतो म्हणजे 45 मिनिट्समध्ये तर मेंदू दमतोच, की त्याला असं बोर व्हायला लागतं, यार आता हे कसं किती वेळ करायचा असं. मग 5 मिनिटाचा ब्रेक घेतल्यानंतर परत रिफ्रेश होतं ते, यार चला फुल एनर्जी आलेली आहे, आता नुसता अभ्यास. तर गाईज आज आपण नवीन काहीतरी ट्राय केलेलं आहे, पोमोडोरो टेक्निक यूज केलेलं आहे. तर गाईज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका. नक्की करा गाईज, असेच मी नवीन चॅलेंज तुमच्यासाठी आणत राहील. कधी आज रात्री एक वेगळा इंटरेस्टिंग चॅलेंज आहे, तो पण एक तुम्हाला येईल उद्या 2-3 दिवसात येईल. ओके गाईज, स्टे ट्यून, बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.